नमस्कार. लग्नानंतर होईल प्रेम आजच्या मालिकेच्या भागात नंदिनी काव्याला समजून सांगते. रागवताना बोलताना 100 वेळा विचार करावा असे आई बाबा सांगतात. नंदिनी काव्याला खूप समजून सांगते आणि काव्य देखील समजून घेते. आणि मग आई पार सगळे बसलेले असतात. आई जीवाच्या विचारांनी खूप टेन्शन मध्ये असते. जीवा शुद्धीवर यावा म्हणून खूप काळजी करत असते. पार समजून सांगतो तरी देखील आई काळजीच करत असते आणि म्हणते की जेव्हा जीवा शुद्धीवर येईल तेव्हा मी वडाच्या झाडाची पूजा करायला जाईल. तेवढ्यात वसुहत्या येते आणि म्हणते की का काव्याला बसू दे ना जीवापाशी. ती थोडीच हे लग्न मानते, ती थोडीच ही पूजा करणार आहे. आणि रम्या देखील यात होला हो करते आणि असंच बोलते. तेवढ्यात पार्थ म्हणतो की आमचं आम्ही बघून घेईल, तुम्ही नका यात काय बोलू. मालिनी तेवढ्यात पार्थला म्हणते की असं कसं आम्ही लक्ष नाही द्यायचं तुमच्याकडे, आम्ही सुद्धा या तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे. आणि वसुहत्या म्हणते याविषयी काही जरी बोललो तरी, कुठलाही विषय असला तरी त्याला बांधणारा एकच धागा असतो, तो म्हणजे तुमचे जबरदस्तीने झालेले लग्न, आणि हा धागा मोडायलाच हवा. तेवढ्यात काव्या खोलीतून बाहेर येते. हातात पूजेचे ताट असते आणि सुंदर साडी घालून बाहेर सगळ्यांसमोर येते. सगळे तर बघतच राहतात तिच्याकडे. पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो आणि काव्य सगळ्यांसमोर येऊन म्हणते की मी तयार आहे वटपौर्णिमा साजरी करायला, वडाची पूजा करायला. पार्थ तर तिच्याकडे बघून म्हणतो की तुम्ही तर काव्या खूप सुंदर दिसत आहात, सुरेख तुम्ही. आणि पार्थ वसुहत्या आणि रम्याला म्हणतो की माझ्यासाठी का पौर्णिमेची पूजा करायला तयार झाल्या आहेत. तुमच्या लेकी ह्या खूप चांगल्या जोडीदार आहे ना, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. रम्या देखील काव्याला म्हणते तू खरंच वटपौर्णिमेची पूजा करायला तयार झाली. काव्या म्हणते हो. मग पार्थ काव्याची खूप स्तुती करतो, कौतुक करतो. तेवढ्यात वसुहत्या म्हणते की बायकोचं एवढं कौतुक करतो, तिचा चेहरा बघ, ती तर मला वाटत नाही उत्सुक आहे वटपौर्णिमा साजरी करायला.